संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथे दिनांक 6 डिसेंबरला गुरुदेव सेवा भजन मंडळ व हरिपाठ भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राधाकृष्ण मंदिराच्या आवारामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त भव्य खंजिरी भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या संमेलनामध्ये सुशीलदादा वनवे शेगाव व अमझरे महाराज गुरुकुंज आश्रम मोझरी यांनी मार्गदर्शन केले। संमेलनामध्ये प्रामुख्याने माटरगाव, रुधाणा, वकाना, पातुर्डा, वरवट बकाल, वरवट खंडेराव, संग्रामपूर, पळशी, धाशी व पंचक्रोशीतील गुरुदेववर प्रेम करणारी भजनी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता गुरुदेव सेवा भजन मंडळ कवठळ यांनी केली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रमेश गांधी, रामदास महाले, पांडुरंग टाकळकर, गणेशराव धर्माड, गणेश दूरकर, मुकुंद महाराज क्षीरसागर, मनोहर देवगिरीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिकराव इंगळे सर तर आभार प्रदर्शन आशिष देशमुख यांनी केले। MCN न्यूज मराठीसाठी भगवान पाखरे, कवठळ। अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से सृष्टि करे हम स्वर्ग की। परम पूजनीय श्री गुरुदेव पूजनीय गोविंद महाराज आणि दोन संतांच्या या पुण्यतिथी आणि पुण्यस्मरणानिमित्त आयोजित आजच्या या श्रीमद भागवत कथा समारोपीय कार्यक्रम तथा वंदनीय राष्ट्रसंतांच्या या पुण्यस्मरणानिमित्त आपण उपस्थित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय प्रचार विभागाचे सदस्य हरिभक्त परायण अमझरे महाराज, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा संघटक हरिभक्त परायण रामदासजी महाले दादा, या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळाचं ज्यांनी आपल्या आयुष्याची संध्याकाळ वंदनीय महाराजांच्या विचारासाठी केली असे आमचे हरिभक्त परायण मुकुंद महाराज जोशी, मुकुंद महाराज क्षीरसागर। प्रार्थना कशाला करता? तुकडोजी महाराजांचं उत्तर ऐका, मग मी प्रार्थनेच्या महत्वावर बोलून। तुकडोजी महाराज म्हणतात, उपासका तुझं म्हणणं हे बरोबर आहे, माऊलीनं हरिपाठ केला हे बरोबर आहे, पण तो हरिपाठ मराठीत लिहिला गेला गळ्या, मराठी जगात चालत नाही, म्हणून हे प्रार्थना हिंदीत आहे। हिंदी हे राष्ट्रभाषा आहे, हे प्रार्थना जगात चालणार आहे, जगात, म्हणून हे प्रार्थना आणि हरिपाठ हा वेगळा समजू नका।